महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चाळीसगाव शिरसगाव येथील शहीद जवान शिवराज चव्हाण यांच्या शहादत दिवस कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। शिरसगाव येथील शहीद जवान शिवराज चव्हाण यांचा जन्मदिनांक 8/7/1980 रोजी झाला व 2001 मध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये भरती झालेत। भरतीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध राज्यांमध्ये तसेच नक्षलवादी क्षेत्रामध्ये त्यांनी कर्तव्य बजावले। 111 बटालियनमध्ये ते काम करत होते। दिनांक 29/4/2006 रोजी 111 बटालियन केरीपुबल आणि TSRचे जवान एक आरोग्य शिबिर पूर्ण करून परत येत असताना तेव्हा गाव जयपारा, तालुका गंगानगर, जिल्हा धलाई, त्रिपुरामध्ये NLFTचे नक्षलवादींनी त्यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात शिपाई शिवराज चव्हाण जखमी झाले, तरी शिपाई शिवराज चव्हाण मागे हटले नाहीत। त्यांनी त्यांच्या गोळीबाराचा सामना धाडसीने केला व नक्षलवादींना परत पाठवले। जखमी अवस्थेत त्यांनी त्यांचा सामना केला, परंतु जवान शिवराज चव्हाण गंभीर जखमी झाले होते, तरी त्यांनी एका नक्षलवादीला ठार केलंय आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या कारतूस व बॉम्ब जमा करून घेतलेत। शिवराज चव्हाण जास्त प्रमाणात गंभीर झाल्यामुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली। त्यांच्या निस्वार्थ बलिदानामुळे त्यांना शहीद घोषित केले होते। दरवर्षी शहीद जवान शिवराज चव्हाण यांचा शहादत दिवस साजरा केला जातो। CRPF सेंट्रल ग्रुप पुणे येथून सहाय्यक उपनिरीक्षक रावसाहेब बोरसे व हवालदार राजेंद्र पाटील, हवालदार नामदेव राठोड यांनी उपस्थिती दिली व श्रद्धांजली वाहिली। तसेच शिरसगावचे सरपंच भालचंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली व वीरपत्नी शैलजाबाई शिवराज चव्हाण यांनीही श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजचे उपसंपादक प्रमोद वैष्णव उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली वाहिली। तसेच इतर मान्यवर व राजकारणी लोकही हजर होते आणि ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात हजर राहून त्यांनी श्रद्धांजली वाहिली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।